आहेत महेशजी, स्वागत आहे। जय महाराष्ट्र मध्ये अतिशय महत्त्वाचा असा निकाल आहे राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे। विधिमंडळात आता राष्ट्रवादी हा अजित पवारांचाच खरा पक्ष आहे असं ते म्हणालेत, आपली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार या दोघांनी भारतीय राज्यघटनेच्या 10व्या सूचीला बगल देण्याचं एक तांत्रिक मार्ग शोधलेला आहे। आणि हा तांत्रिक मार्ग असा आहे की जेणेकरून पक्षामध्ये पक्षाच्या नेतृत्वाच्या विचारधारेच्या जनमताच्या विरोधामध्ये आपली कृती करायची, सत्तेमध्ये बसण्याचा जनादेश नसताना देखील सत्तेमध्ये जायचं, ज्या हेतूने पक्षाची निर्मिती झाली ते सर्व हेतू बाजूला ठेवायचे आणि तांत्रिक मार्गाचा वापर करून म्हणजे टेक्निकल पॉइंटवर कुठेतरी नवीन पद्धतीने 10वी सूची जी आहे त्याला कसं खिंडार पडेल, त्याचा वापरात कसं ते येणार नाही या दृष्टिकोनातून आजचा निकालाकडे आम्ही पाहतो। मला वाटतं शिवसेनेच्या याच निकालाच्या संदर्भामध्ये ते कोर्टामध्ये गेलेत। आता एनसीपी काय करते, वरिष्ठ नेते ते देखील मला वाटतं कुठला तरी मार्ग स्वीकारतील। परंतु भारतीय राज्यघटनेने 10वी सूची दिलेली असताना त्या 10वी सूची अनुषंगाने जर एखाद्या पक्षामध्ये जर वेगळी विचारधारा होत असेल आणि त्याला पक्षांतर्गत बंड आहे, पक्षांतर्गत वादविवाद आहे असं जर ठरवलं जात असेल तर मला वाटतं 10व्या सूचीला काय अर्थ आहे किंवा त्याचं काय गांभीर्य आहे असं कदाचित महाराष्ट्राच्या न्यायदेवतेला कदाचित वाटत नसेल विधिमंडळातील। अगदी महेशजी, शिवसेनेचा ज्या प्रकारे निकाल लागला होता तशीच पुनरावृत्ती ही आता झाल्याचं पाहायला मिळते। पूर्वकल्पना होती का अशाच प्रकारचा काही निकाल येईल? कल्पना होती की नाही होती ह्याला आता बोलण्यामध्ये फार तथ्य नाही, कारण नेमकं 10वी सूची हा म्हणजे भारतीय राज्यघटनेने दिलेला कलम आहे, त्याच्या अधीन राहून स्पीकरने निर्णय घ्यायचा हे कोर्टाने सांगितलेलं आहे। ऐन 15 दिवसाआधी तारीख वाढवली जाते, त्याच्यानंतर इलेक्शन निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे दिला जातो आणि आज हा अशा पद्धतीचा निकाल होतो जिकडे कोणीच अपात्र नाही। आता कोणीच अपात्र नाही म्हणजे नेमकं कोर्टात कोण जाणार? मग कोणी जर अपात्र नाही तर वाद कसला? तिकडे वाद आहे, पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला वाटतं की आपण विरोधामध्ये बसलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत राहिले पाहिजे, महायुतीमध्ये नाही जायला पाहिजे। तिकडे जर आपण एक आमदार बाजूला केले आणि त्याच्यानंतर 41 आमदार बाजूला झाल्यानंतर त्याला पक्षांतर्गत वाद असा दावा करून जर स्वतःची मनमानी केली असेल तर नेमका कायदा कुठे राहिला हा देखील प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारत आहे। अगदी महेशजी, 10व्या अनुसूचीचा वापर हा पक्षांतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी नाही असं देखील यावेळी सुनावणी दरम्यान म्हटलं गेलंय, त्यावर आपलं काय मत? हो, पण या आमदार बाजूला होत होते। आता शिंदे साहेबांसोबत काय पहिल्यांदा 40 आमदार गेले का? अजितदादांच्या सोबत पहिल्यांदा 40 आमदार गेलेले का? हळूहळू बाजूला होत गेले आणि हे हळूहळू बाजूला होत गेलेले हे काय 2/3 होत नाही ना। त्याच्यामुळे ह्याला एक बगल देण्याचा तांत्रिक मार्ग टेक्निकल पॉइंटवर त्याला एक आणून ठेवलेलं आहे की 10वी सूची हे स्पीकरच्या कक्षेमध्ये येतं आणि त्या अधिकाराचा स्पीकर वापर करू शकत नाही जर त्याला एक इनर पार्टी डिस्प्यूट म्हणजे पार्टीच्या अंतर्गत असं जर त्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला तर स्पीकरच्या 10व्या सूचीच्या ते कक्षेत येत नाही। अशा पद्धतीने शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये किंवा शिवसेनेच्या संदर्भात झालं आणि अजितदादांच्या लोकांनी तोच मार्ग अवलंबला आणि आता तो एनसीपीच्या संदर्भात तसंच झालं। अगदी महेशजी, सुनावणी जेव्हा झाली, जो निकाल दिलाय त्यात पहिली गोष्ट म्हणजे खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असं सांगण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कोणी सगळेजण पात्र आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे। आपली पुढची भूमिका काय असेल? अगदी धन्यवाद महेशजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।